सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदात जावो। तर इथं मी ना ही हादग्याची फुलं निवडून घेतलेली आहेत, त्यानंतर फुलं ही धुवूनही घेतलेली आहेत। फुलं निवडताना जो मधला देठ असतो तो काढून घेतलेला आहे आणि मी ही फुलं अशी बारीक चिरून घेणार आहेत। तर ही हादग्याची फुलांची भाजी बनवण्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा तेलामध्ये छान असा परतला गेला की त्याच्यामध्ये मी ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्टही बनवून घेतलेली आहे, तर ती टाकून घेतलेली आहे आणि ती पेस्टही मी तेलामध्ये छान अशी परतून घेणार आहे। हादग्याच्या फुलांच्या भाजीमध्ये घालण्यासाठी थोडीशी मुगाची डाळही मी निवडून ठेवलेली आहे आणि त्यानंतर कच्चा शेंगदाण्याचा एक कूटही केलेला आहे, तर ही मुगाची डाळही घालून घेतलेली आहे। त्यानंतर कच्चा शेंगदाण्याचा थोडासा लसूण घालून मी कूट बनवलेला आहे, तर तोही घालून घेतलेला आहे आणि अशी मी ह्या हादग्याच्या फुलांची भाजी बनवलेली आहे। लाल तिखट टाकूनही काही जण हादग्याच्या फुलांची भाजी बनवतात आणि ती भाजी छान होते आणि मी झाकून ठेवून ना ही भाजी शिजवून घेणार आहे। तर अशी हादग्याच्या फुलांची भाजी झालेली आहे। स्वयंपाक माझा झालेला आहे, इथं हादग्याची भाजी शिजते। आज मी निघालेले आहे लग्नाला आणि लग्न संध्याकाळी 6 वाजता आहे, पण आम्ही सकाळी लवकरच जाणार आहे कारण तिथंच शेजारच्या गावात एका पाहुण्यांनाही भेटायचे आणि त्यानंतर संध्याकाळी 6च्या लग्नाला जाणार आहे। लग्न काय खूप आमच्या जवळचं आहे अशातलं नाही आहे, पण त्या मुलीच्या वडिलांनी खूप घरी येऊन पत्रिका दिली आहे आणि लग्नाला याच म्हणून सांगितले, त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत। लग्नाच्या आधी एक अर्धा तास आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि शेतामध्येच हा मंडप उभारलेला आहे। एक 5 एकरामध्ये हा मंडप उभारलेला असेल आणि जेवणाची वगैरे सोय त्याच्या शेजारी केलेली होती आणि म्हणजे आतमध्ये प्रवेश करण्याच्या वेळेस हे असं छान सजवलेलं आहे। त्यानंतर फाउंटन ठेवलेलं आहे पाण्याचा आणि खूप छान, म्हणजे की नाही हे शेतामध्ये लग्न आहे असं वाटतच नव्हतं। एका वेगळ्या ठिकाणी कुठंतरी लग्न आहे, एखाद्या कार्यालयात मोठ्या लग्न आहे असं वाटत होतं। त्यांनी ते इव्हेंट मॅनेजमेंट करणारे असतात, त्यांना हे सगळं दिलं होतं म्हणजे। तर असं छान असं लग्नाचं सगळं उभारलेला होता, सेटही खूप छान उभारलेला होता। आम्ही गेलो तेव्हा म्हणजे दिवस असल्यामुळं लाईटिंग काय खूप चालू झालं नव्हतं, पण थोड्या वेळाने लाईट जेव्हा चालू होते तेव्हा पुढचा जो सेट उभारलेला आहे तो खूपच सुंदर दिसत होता आणि ऑर्केस्ट्रावर छान अशी गाणी लावली होती, त्यामुळे छान असं वाटत होतं। एवढ्या वर्षभरात अशा 2-3 लग्नांना मी गेलेली आहे आणि सगळी लग्न गोरज मुहूर्तावरतीच होती संध्याकाळच्या वेळेस। पण आहे ना ही लग्न पावसाळ्याच्या दिवसात काहीच उपयोगाची नाही, कारण पावसाळ्याच्या दिवसात लग्न अशी करताच येत नाहीत। फक्त ही लग्न उन्हाळ्यामध्ये आणि थंडीच्या दिवसातच उपयोगी पडतात, म्हणजे पाऊस नसेल, वातावरण एकदम चांगलं असेल अशा वेळेस ही लग्न खूप छान होतात। आणि ही लोकांचा आजकाल असा कलही वाढलेला आहे की अशी लग्न करण्यामध्ये, कारण खेडेगावामध्ये जागाही भरपूर असते, त्यामुळं इव्हेंट मॅनेजमेंटकडे ना सगळं दिलं की ते छान असा सेट वगैरे उभारतात आणि लग्नही खूप छान होतात संध्याकाळच्या वेळेस।
मंगल आनंदाचा सोहळा कुलदैवताला वंदन करिता सदैव आपुले रक्षण करता कागद करिता हरे हरे शिवा लग्नमंडपी कुलपती शोभता श्रीकांताना रुग्णाचा सोहळा पाहून हर्ष अंतरी पुढे दर्शते आपल्या लाडक्या लेकीला आपल्या आई बाबांकडून आपल्या लाडक्या लेकीला कानमंत्र आहे बरं का. घेऊन यावा घरा, गृह करते मधुपर्क पूजन करा, अंतरपाठ ते धरा, दृष्टा दृष्टवधूवरान करता, दोघे करावी उभी.
वाजंत्री बहुगलगलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. जेवण केल्याशिवाय पुढे जाऊ नये असे दोन्ही परिवारांची आपल्याला नम्रतेची विनंती आहे. जेवणाची छान अशी व्यवस्था केलेली होती आणि बुफेही होतं. त्यानंतर ताटामध्ये जेवण वाढत होते.